केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांकडून आगामी निवडणुकींचा आढावा घेतलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असं सुद्धा शहांनी म्हटलेलं आहे। आदेश दिलेले आहेत। विधानसभेप्रमाणे भाजपची कामगिरी असायला हवी अशा सूचना शहांनी यावेळी दिल्या। मुंबईसह इतर प्रमुख महापालिकांकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचं सुद्धा शहांनी म्हटलंय। अमित शहांच्या भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना त्यांनी सूचना दिल्या। सद्यस्थितीला भाजपच्या मुंबईत किती जागा निवडून येतील याचा सुद्धा आढावा अमित शहांनी दोन्ही अध्यक्षांकडून घेतलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय सगळेच पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय अमित शहा मुंबईमध्ये आहेत, बाप्पांचं दर्शन घेत आहेत, मात्र त्याचसोबत अनेक निर्देश सुद्धा ते आपल्या पदाधिकाऱ्यांना करताना पाहायला मिळत आहेत। कसे प्रयत्न करण्यासाठी सांगितलेले आहेत शहा यांनी नेत्यांना? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर अमित शहा शुक्रवारी रात्री सह्याद्री अतिथीगृह येथे पोहोचले होते आणि काल त्यांनी मुंबईतील लालबाग राजा असेल, देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानचा बाप्पा असेल आणि अंधेरीतील बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते अहमदाबादसाठी रवाना झाले। मात्र जी आपल्याला माहिती मिळते की शुक्रवारी रात्री ज्यावेळी अमित शहा आले त्यावेळी त्यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आतापासून काय तयारी करते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची जशी कामगिरी राहिली तशीच कामगिरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राहायला हवी असे स्पष्ट आदेश आणि सूचना अमित शहा यांनी दोन्ही अध्यक्षांना दिलेल्या आहेत। विशेषतः मुंबई महानगरपालिकेकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देखील फोकस केलेला आहे। गेले अनेक वर्ष या महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे, मात्र आता राज्यात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडे विशेष लक्ष द्या असे आदेश देखील त्यांनी दिले। तर सद्यस्थितीला भाजपची मुंबईत काय परिस्थिती आहे, भाजपच्या किती जागा निवडून येऊ शकतात याचा आढावा देखील अमित शहा यांनी दोन्ही अध्यक्षांकडून घेतलाय। श्रद्धा, अगदी धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।